आपल्या दमदार अभिनयाने आणि मधुर सुरांनी अनेक वर्ष तरुणाईला मोहून टाकणारी कलाकार म्हणजे केतकी माटेगावकर। सुरुवातीला गायिका आणि नंतर अभिनेत्री म्हणून केतकी माटेगावकर हिने मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं। सुरुवातीच्या 4 वर्षात तब्बल 8 मोठे चित्रपट गाजवून ती मराठीतील टॉपची नायिका बनली। शाळा, काकस्पर्श आणि तानी यांसारख्या चित्रपटांमुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली। पुढे टाइमपासच्या जोरदार सक्सेसमुळे ती रातोरात सुपरस्टार झाली। तिचा फॅन बेस प्रचंड वाढला। या चित्रपटातील भूमिकेमुळे लोक तिला प्राजू म्हणूनच ओळखू लागले। मात्र या गोष्टीचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला। तिचे वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, इतके की शिक्षणासाठी तिने देश सोडायचा निर्णय घेतला। या सर्वाचा तिच्या व्यावसायिक जीवनावर मात्र विपरीत परिणाम झाला। ज्या झोकात तिच्या करिअरची सुरुवात झाली त्यावरून ती पुढे मराठीतील प्रमुख नायिका म्हणून समोर येईल अशी सर्वांना खात्री होती। मात्र काही काळानंतर तिची प्रसिद्धी कमी व्हायला लागली। हळूहळू तिला अभिनेत्री म्हणून काम मिळणे कमी होऊन गेले। नंतरच्या काळात तिने जे काही 2-4 चित्रपट केले ते बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल दाखवू शकले नाही। प्लेबॅक सिंगिंगमध्येही तिने दमदार सुरुवात केली होती, मात्र पुढे तिला अपेक्षित यश प्राप्त झालं नाही। चला तर जाणून घेऊया केतकी माटेगावकरचा एक सामान्य मुलगी ते सुपरस्टार आणि नंतरच्या डाऊनफॉलचा संपूर्ण जीवन प्रवास। केतकीचा जन्म 22 फेब्रुवारी 1994 रोजी नागपूरला झाला। ती लहानपणापासूनच संगीताच्या वातावरणात वाढली। तिचे वडील संगीत दिग्दर्शक आणि आई गायिका असल्यामुळे तिला बालपणापासूनच गायनाची आवड निर्माण झाली। ती लहान वयातच संगीत कार्यक्रम आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली। लहानपणी तिने नक्षत्रांचे देणे, सुरताल अशा कार्यक्रमांमधून आपल्या गाण्यातील प्रतिभा जगाला दाखवून दिली। पुढे ती मराठी सारेगमप, मराठी लिटिल चॅम्प्समधून लोकांच्या नजरेत आली। दुर्दैवाने ती फायनलपर्यंत पोहोचली नाही। मात्र 2011 साली शाळा या चित्रपटातून तिने लहान वयातच चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलं। यानंतर तिच्यासमोर मराठी चित्रपटांची लाईन लागली। पुढे काकस्पर्श, तानी, आरोही यांसारख्या चित्रपटांनी तिला अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली। यानंतर 2014 साली आलेल्या टाइमपास या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने ती सुपरस्टार बनली। अचानक तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली। रातोरात ती महाराष्ट्रातील तरुणांची क्रश बनली। मात्र ही अचानक मिळालेली प्रसिद्धी तिच्यासाठी मोठी डोकेदुखी होऊ लागली। टाइमपास रिलीज झाल्यानंतर केतकी संपूर्ण महाराष्ट्रात प्राजू म्हणून ओळखली जाऊ लागली। त्या काळात अनेक मुलांनी तिला आणि तिच्या कुटुंबाला सतत मेसेज करायला सुरुवात केली। काही लोकांनी थेट लग्नासाठी प्रस्ताव पाठवले। तिच्या वडिलांच्या सोशल मीडिया अकाउंटवर बायोडेटा आणि पत्रिकाही पाठवल्या जाऊ लागल्या। काही चाहत्यांनी तिला सोशल मीडियावरच नाही तर वैयक्तिक आयुष्यात फॉलो करायला सुरुवात केली। ती कोणत्या वेळी क्लासला जाते, तिला कुठे काय खायला आवडते याची सारी माहिती तिच्या चाहत्यांना असायची। यामुळे तिच्या वडिलांना टेन्शन येऊ लागले। केतकीने सांगितले की त्या काळात ती क्लासला जाताना काही मुलं तिच्या मागे यायची, त्यामुळे अनेकदा तिचे वडीलच तिला क्लासला सोडायला जायचे। त्यामुळे तिला सामान्यपणे बाहेर फिरणेही कठीण होऊ लागले। या सततच्या मेसेज आणि फॉलो करण्याच्या प्रकाराला कंटाळून तिने पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला। याशिवाय या काळात तिला नव्या चित्रपटाचे येणाऱ्या ऑफर्स देखील टाइमपासमधील प्राजू या भूमिकेशी मिळत्या जुळत्या होत्या। तिला त्या प्रतिमेत अडकायचे नव्हते, म्हणून तिने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स देखील नाकारल्या। शेवटी 2016 साली तिने अमेरिका गाठली। तेथे ती सामान्य विद्यार्थिनीप्रमाणे राहू शकली, कारण तेथे तिला कोणी ओळखत नव्हते। पण या निर्णयामुळे ती काही वर्ष मराठी चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली। लॉस एंजेलिसमध्ये संगीताचे शिक्षण घेऊन ती 2018 साली भारतात परतली। मात्र काही वर्ष ब्रेक घेतल्यामुळे तिची लोकप्रियता कमी झाली होती। तर मराठी चित्रपटसृष्टीत आणि मालिका विश्वात अनेक नवे चेहरे आले होते, त्यामुळे स्पर्धा प्रचंड वाढली होती। त्यामुळे केतकीला नवे प्रोजेक्ट मिळणे कठीण होऊ लागले। या काळात तिने काही म्युझिक अल्बम केले, मात्र तिला अपेक्षित यश मिळालं नाही। अंकुश आणि मीरा या 2 चित्रपटात ती झळकली, मात्र हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरले। लोकांनी तिला प्राजू सोडून वेगळ्या भूमिकेत स्वीकारलं नाही। यानंतर गेली 3-4 वर्ष ती अभिनय क्षेत्रापासून पूर्णपणे लांब आहे। तिचे चित्रपट कमी झाले तरी गाणी, म्युझिक व्हिडिओ आणि कॉन्सर्ट यात ती झळकत असते। आज केतकी 32 वर्षाची असून अजूनही तिचे खूप मोठे करिअर बाकी आहे। केतकीची मोठी ताकद म्हणजे ती अभिनेत्री आणि गायिका दोन्ही आहे। जर तिने वेगळ्या भूमिका साकारल्या, मोठ्या दिग्दर्शकासोबत काम केले तर ती पुन्हा सुपरस्टार पद नक्कीच गाठू शकते। जर तिने स्वतःची दमदार गाणी काढली अथवा म्युझिकल फिल्ममध्ये काम केले तर तिचा वेगळा ब्रँड तयार होऊ शकतो। मात्र ही जरतरची गोष्ट आहे। एकूणच केतकी सुरुवातीला प्राजू प्रतिमेत अडकली। त्यातून बाहेर पडण्यासाठी तिने काही काळ चित्रपटापासून ब्रेक घेतला। त्यात तिने अभिनयाऐवजी संगीतावर जास्त लक्ष केंद्रित केलं।
या काळात मराठी सिनेमात नवीन अभिनेत्री आल्या आणि त्यांनी तिची जागा घेतली. त्यामुळे कोवळ्या वयात सुपरस्टारडम भोगलेल्या केतकीला पुढे अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रात स्ट्रगल करावं लागलं. अशा प्रकारे एक सामान्य मुलगी ते सुपरस्टार आणि नंतर लोकप्रियतेतील उतार, यामुळे केतकीचा जीवन प्रवास अत्यंत वेगळा आणि रोचक आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.